शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे दिनांक 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी दिली आहे। सालाबादप्रमाणे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 14 फेब्रुवारी रोजी श्रींची स्थापना मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून आरोग्य शिबिर, रील्स, छायाचित्रण स्पर्धा, कुस्ती स्पर्धा तसेच 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 11 वाजता शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी दिली। यावेळेस ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, पुरुषोत्तम बर्डे, राजनभाऊ जाधव, श्रीकांत बापू डांगे, सचिन स्वामी, बसू कोळी, उत्सव कार्याध्यक्ष पंकज काटकर आदी उपस्थित होते। मूर्ती स्थापनेपासून सुरुवात होते 14 तारखेला। त्यानंतर 14 तारखेला आम्ही किशोर शाळेतल्या ज्या मुली आहेत इंदिरा कन्या प्रशाला त्यांचा आरोग्य शिबिराने सुरुवात करतो। त्यानंतर 15 फेब्रुवारीला बांधकाम कामगार नूतनीकरणाचा महिलांसाठीचा मोफत एक शिबिर आयोजन केलेलं आहे। त्याशिवाय यंदाच्या वर्षी एक नवीन स्पर्धा आम्ही घ्यायची ठरवलेली आहे, जी आहे रील्स आणि छायाचित्रण स्पर्धा। या स्पर्धेच्या नियम व अटींचाही कागद आम्ही प्रेस नोट सोबत जोडलेला आहे आणि ते आम्ही सगळ्यांकरता जाहीर पण करू। यावर्षी जवळजवळ 5वं वर्ष आहे आणि शिवजन्मोत्सव आई तू जिजाऊ हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातल्या तर देशात गाजलेला आहे की एका वेळेला रात्री 50,000 महिला एका म्हणजे पारंपरिक वेशभूषा करून त्या ठिकाणी रात्री 12 वाजता उपस्थित राहतात आणि कुठलीही अनुचित घटना न घडता 5 वर्ष आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं, पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आणि महिलांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतो। शहीद पत्नींच्या हस्ते तो कार्यक्रम असतोय। एक सोलापूरची जी अनेक वैशिष्ट्य आहेत, म्हणजे गड्डा यात्रा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवजयंतीची मिरवणूक असेल, तर गेले 5 वर्ष पाळणा कार्यक्रम याच्याकडं फार मोठ्या नजरेने महाराष्ट्रात बघितलं जातं की सोलापूरच्या पाळणा कार्यक्रमाला कर्नाटकातून सुद्धा आता महिला या शाबादवाडी गुलबर्ग इथनं सुद्धा लोक बघायला यायला लागले। तर हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य होईल। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। यंदाचं वर्ष आता आपल्याला माहिती आहे की येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोलापुरात मोठ्या उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने साजरा होतो। खरं तर 18 तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रातल्या देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील, पालिका आयुक्त असतील, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मध्यवर्ती महामंडळाला साजरा करण्यासाठी, उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या, जसं की स्वच्छता असेल, विद्युतीकरण असेल, लाईटिंग्स असतील, बाकी बसेसचे अरेंजमेंट्स असतील, अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी 2 वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की ते जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट DJ मुक्ती म्हणजे डॉल्बी मुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे। कारण कसं आहे, जर आपल्याला सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करायचं असेल मिरवणुकांमध्ये, सगळ्या समाजाला, लोकांना, महिला, आबाल, वृद्ध सगळ्यांना, तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बी मुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे। आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हे सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवणुकांवर भर देण्यात यावं।